एक अशी रहस्यमय गुफा ज्या गुफेतून डायरेक्ट आपल्याला मडी कानिपनाथ येथे निघता येते. तसेच या गुफेतील असलेल्या त्या गुहेला पॅक करण्यात आले आहे आणि त्याच्या मागे शिवलिंग व नंदी महाराज विराजमान आहे. ती गुहा का पॅक करण्यात आली आणि काय आहे त्या गावातला विषय, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी प्रतीक. तुम्ही मला सर्व ओळखतातच. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील काही रहस्य जे तुम्ही पहिल्यांदा बघताय ते दाखवण्याचं मी तुमच्या समोर काम करतो. आज आपण ज्या ठिकाणी चाललो आहे श्री कान्होबा उर्फ कानिपनाथ मंदिर गुहा, तालुका राऊरी, जिल्हा अहिल्यानगर. हे मंदिर सुमारे 1842च्या दरम्यान बनवण्यात आले. पण काहींच्या मते हे मंदिर नसून दर्गा आहे. पण तिथे गेल्यानंतर मी जे बघितलं त्यावरून तर एक कानिपनाथांचे देवस्थानच आहे. विशेष म्हणजे याच मंदिरात अचानक कानिपनाथ महाराज प्रकट झाले आणि त्यांची मूर्ती स्थापन झाली अशी येथील गावातील लोक आख्यायिका सांगतात. आजही त्या मूर्तीचे दर्शन लाखो भाविक घेतात. सुमारे 1254 मध्ये स्वतः कानिपनाथ महाराज येथे आले आणि त्यांनी ते ध्यान घेतले होते असे येथील गावकऱ्यांकडून आणि काही पुस्तकात सांगण्यात येते. विशेष म्हणजे याच ठिकाणाच्या खाली असलेले एक रहस्यमय गुफा, ज्या गुफेमध्ये पुरातन शिवलिंग आणि नंदी महाराज विराजमान आहेत. तसेच याच गुफेतून स्वतः कानिपनाथ महाराज श्री क्षेत्र मडी येथे गेले होते. सध्या या मंदिराचा कोर्टामध्ये विषय प्रलंबित असल्यामुळे येथे पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे येथील मंदिराची गुफा बंद असून तेथे भाविकांसाठी गुरुवारी उघडण्यात येते. तसेच ह्या गुहेमुळेच या गावाला गुहा असे नाव पडले आणि ह्या गुहेतूनच कानिपनाथ महाराज गेले होते. या समाधीच्या एक्झॅक्ट बाजूला एक गुफा आहे. त्या गुफेला सध्याच्या बांधकामामध्ये पॅक केलेले आहे आणि त्याच गुफेच्या पुढे गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार महादेवांची पिंड आणि नंदी महाराज विराजमान आहे. आणि याच गुफेतून स्वतः कानिपनाथ महाराज श्री क्षेत्र मडी येथे गेले होते. याच भागाच्या वरती मी तुम्हाला जी मूर्ती दाखवली होती ती अचानक प्रस्थापित झाली होती. हीच ती रहस्यमय गुफा आहे. ही डायरेक्ट मडी येथे निघते. कुणाकुणाला कानिपनाथांच्या या स्थानाबद्दल माहित होते, तसेच हे रहस्य माहित होते, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक गुरुवारी येथे महाआरती असते, तसेच येथे प्रसादाचे वाटप असते. प्रत्येकाने प्रत्येक गुरुवारी एकदा येथे नक्की या. ओम नमो आदेश कमेंट करायला विसरू नका. आपल्या आयडीला अजून फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.